बजाज सीएनजी बाईकने मार्केट गाजवल्यानंतर आता येत आहे टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी। चांगलं सस्पेन्शन, जबर मायलेज आणि कमी मेंटेनन्समुळे ज्युपिटर आधीच फेमस आहे। त्यात आता सीएनजी जोडला गेला तर ऍक्टिवा घेणारे बी म्हणतील हे जनावर आपल्या गोट्यात पाहिजे। त्यामुळे अख्खं मार्केट आता आपलंय अशा थाटात टीव्हीएसची पहिली सीएनजी स्कूटर भारतीय मार्केटमध्ये दाखल होतीये। बजाज फ्रीडम सीएनजी बाईक मार्केटमध्ये आल्यानंतर दुचाकी क्षेत्रातील सीएनजी चळवळ सुरू झाल्याचे चित्र सध्या मार्केटमध्ये आहे। त्या गाडीचा संपूर्ण रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती आहे, नक्की बघा। कमेंटमध्ये पिन केलेली आहे लिंक, तिथून बघा। बजाज नंतर टीव्हीएस सुद्धा त्यांच्या सीएनजी स्कूटरवर रिसर्च करत असून नुकतीच सीएनजी स्कूटर टेस्टिंग दरम्यान आपल्या कॅमेऱ्यात टिपली गेली आहे। या गाडीची संपूर्ण मांडणी पाहता गाडी दिसायला जरी पारंपरिक असली तरी नव्या फीचर्सने लोडेड असल्याचे दिसते आहे। रिपोर्टच्या अनुसार नव्या सीएनजी स्कूटरला कंपनीने कोड नेम U740 दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे। ही आगामी सीएनजी स्कूटर 125 सीसी इंजिनसह येणार असून संपूर्णपणे ज्युपिटरच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्याचे समजते आहे। या गाडीत अंदाजे 1.5 ते 2 किलो सीएनजी टँक फिट केला जाऊ शकतो आणि तो सीट खाली दिला असेल तरच ती एक नॉर्मल गाडी वाटेल। सदर गाडीला तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता आणि व्हिडिओच्या माध्यमातून बी पाहू शकता की पुढे एलईडी लॅम्प दिलेला असून तो हेड वायझरवर दिला आहे। इंडिकेटर साईडला दिला आहे तर DRLs उभ्या पद्धतीचे दिले आहेत। मिरर सिल्वर दिलेले असून डिस्प्लेच्या वर विंड गार्ड सुद्धा दिलेले आहे। 12 इंच टायर या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। नवीन डिझाइन असलेले सीट आणि ग्रॅब हँडल्स तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। फ्रेश टेल लॅम्प आणि निळा रंग सध्या टेस्टिंग गाडीमध्ये दिसत आहे। सीएनजी टँक कुठे आहे हे या इमेजच्या माध्यमातून लक्षात येत नाही, त्यामुळे माझा संभ्रम आहे की ही गाडी सीएनजी आहे की नाही। पण ही गाडी जर सीएनजी म्हणून मार्केटमध्ये आली तर धमाका होईल हे नक्की। टीव्हीएस या गाडीला 2025च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे। याचे कारण म्हणजे गाडीमध्ये सीएनजी बसवणार असल्याने अनेक कंपोनंट्स नवीन येणार आहेत, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने गाडीची संपूर्ण चाचणी केल्याशिवाय कंपनी गाडीला मार्केटमध्ये उतरवण्याची रिस्क घेणार नाही। सीएनजी ज्युपिटर लॉन्च होताच 1000 प्रति महिना गाड्यांचे प्रोडक्शन कंपनी करणार आहे। सीएनजी गाडीची किंमत सुद्धा कंपनी खूप स्पर्धात्मक ठेवण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे ही गाडी आपल्याला 1 लाख ते 1,10,000 रुपयांच्या आसपास मिळू शकते। या सीएनजी ज्युपिटरमध्ये तुम्हाला किती मायलेज मिळावे अशी अपेक्षा आहे, कॉमेंट करा आणि तुमचे मत मांडा। गाडीचे पुढचे अपडेट्स मिळवण्यासाठी ऑटो हेल्परला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, हा व्हिडिओ लाईक करा। जय महाराष्ट्र।